कितीही पाप असू द्या, नामापुढे ते राहू शकत नाही. एकाने वन विभागाचा लिलाव घेतला, फॉरेस्ट खात्याचा, आणि त्यातून त्याने त्या वनीकरणाचा जो अधिकारी होता त्याने खूप ते वनीकरण चांगल्या प्रकारे केलं होतं. हजारो हेक्टर क्षेत्र होतं. सर्व पाणी अडवा, पाणी जिरवा, सर्व योजना राबवल्या होत्या. त्याचप्रमाणे ठिबक सिंचन केलं होतं, कंपाऊंड केलं होतं, काजू, बदाम, हिरडे वगैरे याची झाडंही लावलेली होती. खूप चांगल्या प्रकारचं वनीकरण त्याने केलं आणि त्याचा लिलाव झाला. तो एकाने घेतला. काजू तोडले, हिरडे तोडले, ते त्याची पोती भरली आणि सगळीकडे पाणी फिरवलेलं असल्यामुळे रिकाम्या जागेत गवतही खूप चांगल्या प्रकारे आलं, वाढले. त्याने ते गवतही कापून घेतलं मजूर लावून, त्याच्या पेंढ्या बांधल्या आणि त्याची गंजी लावली. काय म्हणता तुम्ही इकडे? गंजीच म्हणता. गंजी लावली. इतकी टोले जंगांजी होती. जवळजवळ 5 लाख पेंढ्या निघाल्या होत्या. 5 लाख पेंढ्या. हजारो हेक्टर क्षेत्र होतं. 5 लाख पेंढ्या निघाल्या होत्या. मला एक विचारायचं तुम्हाला, 5 लाख पेंढ्याची ती गंजी आहे. त्या 5 लाख पेंढ्याची गंजी जाळायला किती लाख काड्याच्या पेट्या पाहिजेत? 1 लाख पेंड्या किती जाळायच्या ध्यानात घेतलं का? 5 लाख पेंड्या जाळायच्यात. एक काडी पुरेशी. आता तुम्ही वयस्कर माणसं म्हणता, आता मानायला पाहिजे मला. 5 लाख पेंड्या जाळायला 1 काडी पुरेशी असं तुमचं म्हणणं आहे? कबूल. दुसऱ्या एकाने इतका मोठा लिलाव घेतला की त्याच्यात 10 लाख पेंड्या निघाल्या. याच्यापेक्षा दुप्पट टोले त्याची गंजी लागली. आता त्या 10 लाख पेंढ्या जाळायला आता किती काड्या लागतील? आता नाही पटलं मला तुमचं. मगाशी मी मान्य केलं तुमचं म्हणणं, वयस्कर माणसं तुम्ही म्हणताय म्हणून 5 लाख पेंढ्या जाळायला 1 काडी पुरेशी तुम्ही म्हटला. आता 10 लाख पेंढ्या जाळायच्या. त्रैराशिक मांडा ना. 5 लाख पेंढ्या जाळायला जर 1 काडी, तर 10 लाख पेंढ्या जाळायला 2 नकोत का? एकच. 20 लाख पेंढ्या जाळायला, 50 लाख पेंढ्या जाळायला, 1 कोटी पेंढ्या जाळायला. याचा अर्थ काय झाला? पेंढ्यांची संख्या कितीही वाढू द्या, काड्यांची संख्या वाढवण्याची गरज नाही. का? एका काडीत ताकदच एवढी आहे, तुमच्या जेवढ्या पेंढ्या असतील तेवढ्या जाळण्याची. तसं पाप तुमचं किती असू द्या, एका नामचिंतनात अशी ताकद आहे. जेवढं तुमचं पाप असेल तेवढं घालवण्याची तेवढं. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी, क्षणमात्रे कशाप्रमाणे तृण अग्नी मेळे, समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. एका नामचिंतनात एवढी ताकद आहे. तुमचं जेवढं पाप असेल तेवढं घालवण्याची म्हणजे घालवलं जाईल म्हणजे जसं कस नुसतं जाईल नाही, जळून जाईल. होळी म्हटलंय, तेने होईल होळी. होळी होईल म्हणजे जळून भस्मसात होईल. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. जळतील म्हटलंय, पळतील म्हटलं नाही, जळतील म्हटलंय. कोणी म्हणाल पळतील आणि जळतील काय फरक केला? अहो पळाली तरी गेली, जळाली तरी गेली. पळाली तरी गेली, जळाली तरी गेली, हे ठीक आहे. पण मला त्यातला मर्म सांगायचंय, पळालेली परत येऊ शकतात, जळालेली परत येत नसतात. पळून जाणारी रंगू 4 चौघांनी जर समजूत घातली तर परत नांदायला येऊ शकते. अगं रंगू, असं रंग करणं बरं नाही. आपलं घराणं काय, ते घराणं काय, तुला कुठं दिलंय, तू काय करायला पाहिजे, आपल्या वाडवडिलांचं महत्त्व वाढवलं पाहिजे. असं रंग करणं बरं नाही. आपलं आयुष्य जायचंय. नीट वाग. तुला काय कमी पडेल ते मला सांग, पण असं वागू नको.
अशी समजूत घातल्यानंतर पळून जाणारी रंगू परत नांदायला येते. पण जळून मिळालेली गंगू ती येते का परत? ती कधीच येऊ शकत नाही, ती कायमची गेली. तसं इतर साधनाने पाप पळतात आणि नाम साधनाने पाप जळतात. हा फरक आहे. जळतील पापे जन्मांतरी, जळतील म्हटलेलं आहे. होळी होईल म्हटलंय, जळून भस्मसात होईल. गंगा पाप घालवणारी आहे, पण गंगा सगळी पाप घालवू शकत नाही. अज्ञात पाप जेवढी आपल्या जीवनात घडलेली आहेत तेवढीच गंगा स्नानाने जातात. पण जाणून बुजून केलेली पाप गंगा घालवू शकत नाही. जाणून बुजून केलेली म्हणजे गंगा पापम शशी तापम, आपण म्हणतो गंगा पाप घालवणारी आहे. पापोहम पाप कर्महम पापात्मा पाप संभा त्राही मां कृपया गंगे सर्व पाप हरा भव. सर्व पाप, पण सर्व कोणतं? अज्ञात, नकळत घडलेलं पाप, अज्ञानातून घडलेलं पाप, तेवढंच पाप गंगा घालवते. जाणून बुजून केलेलं पाप गंगा घालू शकत नाही. सांगू का जरा? आज एकादशी आहे हे माहीत नाही आणि भेळ खाण्यात आली, पाप झालं की नाही? एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करू नये का? सर्व पाप अंतराळात परिभ्रमण करत असतात, तेव्हा ती पाप आम्हाला कोणीतरी आश्रय द्या असं म्हणतात. तेव्हा त्यांना सर्व पापांना आश्रय सांगितला आहे की एकादशीच्या दिवशी तुम्ही अन्नामध्ये जाऊन राहा. अन्नामध्ये राहायला पापांना परवानगी दिली. म्हणून एकादशीच्या दिवशी ती सगळी अंतराळात परिभ्रमण करणारे पाप त्या अन्नाचा आश्रय करून राहतात. नारद पुराणात म्हटले, यानी कानीच पापानी ब्रह्महत्याधिकानीच अन्नम आश्रित्य तिष्ठन्ति तानी विप्र हरेर दिने. त्या हरिदिनीच्या दिवशी ती सर्व पाप अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून त्या दिवशी आपण अन्न ग्रहण करायचं नाही. आपण अन्न ग्रहण केलं का ती सगळी पाप आपल्याला लागणार. म्हणून एकादशीस अन्नपान जे नर करीते, म्हणजे एकादशीला अन्न ग्रहण करायचं नाही, सर्व पाप आपल्याला लागते. म्हणून एकादशीच्या दिवशी भेळ खाण्यात आली. आज एकादशी आहे माहीत नाही, भेळ खाण्यात आली. हे पाप घडलं की नाही? पण हे कसं घडलं? अज्ञानात घडलं. मला वाटलं उद्या एकादशी असेल, आज एकादशी. अशी जेवढी पाप अज्ञानात आपल्या हातून घडतात तेवढी पाप आपण गंगेत बुडी मारली का ती जातात. पण जाणून बुजून केलेलं पाप गंगा घालू शकत नाही. जाणून बुजून म्हणजे चला काय खमंगवाद सुटलाय, बटाटा वडा खाऊया. हा म्हणतो तुला खायचं तर खा, मी नाही खाणार. हा म्हणतो अरे मी पैसे देतो ना, अरे तू पैसे दिले तरी मी खाणार नाही. का बरं? आज माझी एकादशी आहे आणि तुम्हाला म्हणतो बटाटा वडा खायला चाल, नाही खाणार. तो काय याला म्हणतो तुझ्या 12 महिन्याची एकादशी. हो मग काय होतं, एखादी एकादशी सुटली तर 12 महिन्याचे आहेत ना. हो मग काय होतं, एखादी एकादशी सुटली तर. त्याने आग्रह केला आणि याने बटाटा वडा. आता हे जे पाप झालं हे कसं झालं? जाणून झालं. असं पाप जे जाणून केलं जातंय ते पाप गंगा घालू शकत नाही. तुम्ही गंगेत जाऊन बुडीका मारली की तो बटाटा वडा वर तरंगतो आणि तुम्ही गंगेतून बाहेर आलात की पुन्हा तुमच्यात येऊन शिरतो. तुम्हाला तो सोडू शकत नाही. जाणून बुजून केलेलं पाप आहे ते. जाणून बुजून केलेलं पाप गंगा घालू शकत नाही. मी नाही सांगत, नामदेवराय सांगतात, मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. मनसंकल्पपूर्वक केलेली पाप तीर्थाच्या बापाच्याने जाऊ शकत नाही. म्हणून जाणून बुजून केलेली पाप गंगा घालू शकत नाही. अज्ञानात घडलेली पाप फक्त गंगा घालवते. पण नामचिंतन असं साधन आहे
की ते तुमचं कोणतंही पाप असू द्या, केव्हाचंही असू द्या, ते सर्व पाप घालवण्याची ताकद नामचिंतनामध्ये. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, पापे अनंत कोडी गेली त्यांची, जळतील पापे जन्मांतरे. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळते पुढे. पाप काहीच राहू शकत नाही. नामचिंतनात ही मोठी ताकद आहे. सर्व पाप जळून भस्मसात होणार. म्हणून ही ओळ मांडा, तुमचं पाप जळून भस्मसात होईल. पण काही माणसं अशी दुराग्रही असतात, महाराज पाप गेलंच पाहिजे, कशाला हो, राहिलं तर राहिलं, झालं तर झालं, राहिलं तर राहिलं, गेलंच पाहिजे कशा करता. आणि तुम्ही त्याच्याकरता 8 तासाने आम्हाला सांगता ही ओळ मांडा, आम्ही तेच करत बसा सारखं. पाप गेलं जाईल म्हणता तुम्ही, पाप गेलं पाहिजे कशा करता. राहिलं तर राहिलं, झालं तर झालं, तेवढाच पठ्ठ्याचा डेड स्टॉक. एवढी कमाई केली, एवढं पाप केलं आजपर्यंत, राहिलं तर राहिलं, घालवायचं का. आणि त्याच्याकरता रामकृष्ण नामाची ओळ मांडायची का. तर मी आपल्याला सांगतो, पाप का घालवायचं आणि त्याच्याकरता रामकृष्ण नामाची ओळ का मांडायची. तर मला एक सांगा, आपल्या जीवनात आपल्याला दुःख यावं वाटतं का. नाही, दुःख येऊ नये असं वाटतं. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जी. दुःख यावं असं कोणालाच वाटत नाही. मूळव्याध व्हावा कोणाला वाटतो का. नको वाटतो. धंद्यात दिवाळी निघावं कोणाला वाटतं का. बाजार करताना रोज दिवाळी निघावं असं वाटतं का. नाही. आपल्या देखत आपला मुलगा मरावा वाटतं का. नाही. म्हणजे दुःखाची अपेक्षा कोणालाच नाही, आणि ती कधीच नाही, कधीच नाही. काही काही वस्तूच्या बाबतीत आपले होकार नकार बदलतात. पुन्हा सांगतो, कोणत्याही वस्तूच्या बाबतीत आपले होकार नकार स्थिर नसतात, बदलतात. देश परत्वे, काल परत्वे, इच्छे परत्वे बदलतात. नेहमी नकार नसतो, नेहमी होकारही नसतो. रात्री कीर्तनाला, बाबा कुठे चाललेत. कीर्तनाला. मग बॅटरी न्या ना. बरं झालं आठवण केली. काल बॅटरी नव्हती आणि गेलो, आणि त्या बाजूने चालताना गटारातच पाय गेला ना. सरपंचाला सांगा तरी त्या कोपऱ्यावर एक बल्ब लावा म्हणून. बरं झालं आणि बॅटरी. रात्री कीर्तनाला निघाला, बॅटरी आण म्हटला. तेच दुपारी कीर्तनाला निघाला, काल्याच्या कीर्तनाला. बाबा कुठे चालले. कीर्तनाला. मग बॅटरी आण. आता दिवसा कशाला बॅटरी. रात्री बॅटरी पाहिजे म्हटलं की नाही, लगेच दुसऱ्या दिवशी दुपारी नको म्हटलं की नाही. म्हणजे त्याच वस्तूला एकदा होकार देतो, दुसऱ्या वेळेला नकार देतो. कायमचा होकारही स्थिर नाही, कायमचा नकारही स्थिर नाही, बदलतात. पण दुःखाच्या बाबतीत कायमचाच नकार आहे, त्याचा कधी होकार होतच नाही. दुःख पाहिजे असं कोणी म्हणतच नाही. दुःख नकोच आहे, पण ते आल्याशिवाय राहत नाही. सुख हवं आहे, पण ते मिळत नाही. दुःख का जात नाही, तर त्याचं कारण आहे, दुःख हे कार्य आहे, आणि कार्याची निवृत्ती कारणाच्या निवृत्तीतून होत असते. कारण संपल्याशिवाय कार्य संपत नाही. आणि दुःखाला कारण आहे पाप. दुःख जे जीवाला भोगायची पाळी येते ना, ती पापामुळे येते. मी नाही सांगत, ज्ञानोबरांनी सांगितलं आहे, 13वा अध्याय उघडा. जीवाला दुःख भोगण्याची पाळी कधी येते. मग विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राब जरी, तरी तयाची सारिखे असंभड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. पाप पिके मग दुःखे भोगी. पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणजे दुःख कशामुळे येते, पापामुळे येते. पाप हे दुःखाचं कारण आहे.
आणि सुख कशाचं कारण आहे? सुखाचं कारण पुण्य आहे. पुण्याने सुख मिळतं. मग विधीचे वाफे सत्क्रिया बीज आरोपे तरी जन्मशत मापे सुख म्हणजे पुण्य हे सुख देते, पाप हे दुःख देते. म्हणून ज्या वेळेला आपल्या जीवनात दुःखाचे प्रसंग येतात त्यावेळेला आपण काय म्हणतो, का हो हे कसं काय असं झालं? तो म्हणतो झालं तर घरवा. असं कसं काय? त्याला काही कारण असेल ना. तो म्हणतो कारण तर काय नाही. असं कसं काय होईल? काहीतरी कारण असल्याशिवाय कसं काय होईल? मग म्हणतो काहीतरी. आता तुम्हाला माहिती आहे आपला स्वभाव कोणाच्या आद्यात नाही का मध्यात नाही. आणि हे कसं आपल्यावर आलं आहे? मी काय कारण म्हणतो काहीतरी पूर्वजन्मीचं पाप म्हणतो की नाही. ज्या वेळेला कसलंच कारण सापडत नाही त्यावेळेला मनुष्य हेच कारण सांगतो की नाही काहीतरी पूर्वजन्मीचं आपलं पाप ते भोगायला आलं आहे. भोगायलाच पाहिजे. देवाधिकांना चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे का? म्हणून भोगायलाच पाहिजे. म्हणजे दुःख जे आलं आहे हे कशामुळे आलं आहे? आपण पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे आलं आहे हे म्हणतो की नाही आपण. आणि काही चांगलं आपल्या जीवनात घडलं की त्याही वेळेला म्हणतो काहीतरी पुण्याई कामाला आली. नाहीतर 4दा एसटी पलटी होऊन 5000 फूट खोल दरीत जाऊन कोणी जगल का? पण काहीतरी पुण्याई होती म्हणून जगलो. म्हणजे चांगलं काय घडलं की पुण्याई म्हणतो आणि वाईट काय घडलं की पाप म्हणतो. याचा अर्थ जे वाईट घडते ते पापामुळे घडते. म्हणून पाप आपल्या जीवनात जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला दुःख येतच राहणार. म्हणून ज्या वेळेला तुम्ही पाप संपवाल त्याच वेळेला दुःख संपणार आहे. आणि इतर काही करण्याने पाप संपू शकत नाही. ते पाप घालवण्याकरता एकच प्रभावी साधन ते म्हणजे नामस्मरण, नामचिंतन. म्हणून रामकृष्ण नामाची ओळ मांडा की ही ओळ मांडली का तुमच्या पापाची होळी होईल. पाप जळून भस्मसात होईल. जळण्यातून त्याचा बीज भाव नष्ट होतो. जाळून बी पेरलं की त्याला काही येऊ शकत नाही. मग अग्निकुंडी बीजे घातली ते अंकुरदशे जेवी मुकली. जळण्यात भाजण्यातून त्याचा बीजभाव नष्ट होतो. त्याच्यातून अंकुरोत्पत्ती होऊ शकत नाही. ते तर जळून गेलं पण नवीन निर्माण काय होऊ शकत नाही. पंढरपूरला एक जण नाथ चौकात ते शेंगदाणे भाजके मिळतात बघा. ते भाजके शेंगदाणे गरम गरम मिळतात. एकाने ते घेतले. का हो काय भाव? म्हणे 200 रुपये. काय बोलताय 200 रुपये? काय खाऊन बघ ना मग कसे येते. दिले खायला. स्वादिष्ट वाटले, रुचकर वाटले. उगीच नाही पैसे म्हणतो. घेतले. पण हा होता शेतकरी. तो लागला आमच्या शेंगाला भाव काय, आमच्या शेंगदाण्याला भाव काय आणि तुमच्या काय? भाजले तुम्ही एवढंच ना. मग ती प्रक्रिया आहे म्हणे. उगीच नाही इतके स्वाद लागत, रुची लागत. हा म्हणू लागला, हा डोकेबाज. तो लागला त्यांनी भाजलेलेच आहे. आपण तो उत्पादक आहोत. आपण एक करू काय नैसर्गिक गुढ यांवर, नैसर्गिक रुची. म्हणजे काय? आपण भाजूनच पिरू. मग जे पीक येईल ते स्वाभाविक येईल, नैसर्गिक येईल. आता नैसर्गिकावर जोर आहे की नाही? नैसर्गिक पाहिजे. म्हणून त्यांनी ते सगळं बी आणलेलं पंढरपुरी पद्धतीने भाजलं आणि मग पेरणी केली. असं जोरात पीक आलं म्हणता. आलं असेल का? अहो काहीच नाही का? पेरलं नाही का? पेरलंय पण काहीच आलं नाही. का नाही आलं? जे पेरलंय ते भाजून पेरलंय. भाजल्यामुळे त्याचा बीजभाव नष्ट झाला. अंकुरदशेची क्षमता संपली. म्हणून ते तर संपलंच आणि त्याच्यातून नवीन काही निर्माण झालं नाही. तसं नामचिंतनाने पाप जळून भस्मसात होतात. पाप तर संपलंच, त्याच्यातून नवीन काय निर्माण होऊ शकत नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात, तेने होईल होळी पापाधुनी. तुमच्या पापाची होळी होऊन जाईल, पाप शिल्लक राहणार नाही. म्हणून रामकृष्ण नामाची ओळ मांडा
पाप जाईल की तुमचं दुःख मिटलं जाईल, कायमचं मिटलं जाईल. महाराज सांगितलं, तुम्ही ठीक सांगितलं, पण जमायला पाहिजे. मग अडचण काय जमायला? अडचण काय? मग इतर कसं जमतं? अहो तो एक छंद आहे म्हणून ते जमतंय. तुकोबाराय म्हणतात तो एक छंद असल्यामुळे ते जर जमतंय तर असा छंद तू लावून घे ना, म्हणजे हे जमेल. हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग. ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, दया नाही नाश दया नाही नाश ब्रह्मरसा. असा छंद लावून घे ना. मग इतर जे जमतं ते छंद असल्यामुळे जमतं म्हणतो ना. 24 तास गप्पा मारत राहतात, रात्रभर चालूच असतं. आपल्या सप्ताहाला तरी काला आहे. काला झाल्यावर आपला सप्ताह बंद होतो, त्यांच्या सप्ताहाला कालाच नाही. दिनरजनी हाची धंदा कायमचं चालू आहे. अहो तो छंद आहे. महाराज म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही. तो छंद असल्यामुळे तुम्ही ते करता ना, ते घडतंय ना. मग असा छंद लावून घ्या ना, म्हणजे हे घडत जाईल. ऐसा मना छंद लावे रे अभ्यास, असा मनाला छंद लावून घ्या. सर्व संतांनी आपल्याला हा छंद लावून घेतला होता की नाही. तुकोबारायांनी माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे, ब्रह्मानंदे गर्जाले. लागो हाच छंद, मना गोविंद गोविंद. हा छंद त्यांनी लावला. आपल्यालाही आपण छंद लावून घ्या. छंद कोणता ना कोणता तरी असतोच ना. छंद नाही असं आपल्याला एकही माणूस सापडणार नाही. प्रत्येक मनुष्य छंदी आहे. प्रत्येक मनुष्य. काहींना प्यायचा छंद, काहींना भलतं खायचा छंद, काहींना भलतं काही करायचा छंद. बहुता छंदाचे बहु असे जन. खूप कोणकोणत्या छंदाचा, कोणकोणत्या छंदाचा. आता मी ते छंद सांगत बसत नाही. का? कोणाचे छंद सांगण्याचा मला छंद नाही, म्हणून मी ते छंद सांगत नाही. पण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तरी छंदात वावरत असतो. तेव्हा इतर छंद हे आपल्या जीवनात हानिकारक आहेत, घातक आहे. मूढ जना छंद लावण्याचा तो घातक आहे. आपण जे जे करतो, दुर्व्यसनाचा छंद घातक आहे, हानिकारक आहे. म्हणजे इतर जे छंद आहे अनेक ते छंद नाशिवंत. म्हणून ते छंद लावून न घेता नामचिंतनाचा छंद लावून घ्यावा. बस लागला पाहिजे ना. त्याच्याकरता एक करा, अभ्यास करा. लावी रे अभ्यास. अभ्यास केला की छंद लागू शकतो. अभ्यास केला पाहिजे. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा तेच करणं, याचं नाव अभ्यास. पंचदशीत विद्यारण्य स्वामींनी म्हटले ना, तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. त्याला अभ्यास म्हणतात. त्याचं चिंतन, त्याचंच कथन, सारखं तेच तेच करत राहणं, त्याचं नाव अभ्यास. तेव्हा आपला अभ्यास लावून घ्यायचा आणि मग कामधंदा काम करा. की काम करू नका असं कोणत्याच संतांनी सांगितलं नाही. काम करा आणि त्यात जितकं नामचिंतन करता येईल तेवढं करा. कामामध्ये काम. काही म्हणा राम राम जाईल भवश्रम, सगळं काम करा आणि जितका वेळ सापडेल तितका राम राम म्हणा. ही साधना अतिशय सुलभ आहे. नाम साधना अतिशय सुलभ आहे. मी याचे 4 पैलू सांगतो तुम्हाला. हे सुलभ कसं नामचिंतन. कोणीही घ्या, केव्हाही घ्या, कुठेही घ्या आणि कसंही घ्या. ही चतुसूत्री नामचिंतन या साधनाची सुलभता
4 प्रकारे कोणी घ्या, सकळास येथे आहे. कोणी घेऊ शकतो, केव्हाही घ्या, सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, केव्हाही घेऊ शकता. कुठेही घ्या, घरात घ्या, अंगणात घ्या, शेतात घ्या, दुकानात घ्या. तुम्ही म्हणाल दुकानात कसं काय चालेल? गिऱ्हाईक येणार, त्याला बोलावलं पाहिजे, सांगायला पाहिजे. तिथे नामचिंतन कसं काय करतं? का हो, रवा आहे का? रामकृष्ण हरी. कसा किलो दिला? रामकृष्ण हरी. शेंगदाणे आहेत का? रामकृष्ण हरी. साखर आहे का? रामकृष्ण हरी. गिऱ्हाईक काय म्हणेल? हे दुकानदार रात्रीच्या कीर्तनापासून सरकलंय का काय कळत नाही. आपण म्हणतो रवा आहे काय? म्हणते रामकृष्ण हरी. साखर आहे काय? रामकृष्ण हरी. याच्या दुकानात नाही काय ना, चला आपलं दुकानात कसं चालेल? गिऱ्हाईकाशी बोलायला पाहिजे ना. पण मी काय म्हटलं तुम्हाला, दुकानातही घ्या म्हटलं ना, का गिऱ्हाईक आल्यावर घ्या म्हटलं? गिऱ्हाईक आल्यावर घ्या असं माझं म्हणणं नाही, दुकानातही घ्या असं म्हणणं नाही. गिऱ्हाईक आल्यावर नका नाही घेऊ. त्याला विचारा तुला काय पाहिजे, त्याचं काय भाव सांगा, किती पाहिजे, काय काय पाहिजे, त्याची यादी करा. त्याच्या यादीप्रमाणे त्याचा माल त्याला व्यवस्थित वजन करून द्या, काट्याला झटका न मारता. त्याचे योग्य पैसे घ्या. त्याच्यात जर त्याने काही कमी दिले असेल तर मागून घ्या. एवढ्या बाजारात तू जर 500 रुपये कमी दिले तर कसं चालणार? 5-10% धंदा करायचा. व्यापाऱ्याचं देणं कसं देणार? काढ पैसे म्हणा. त्याने पैसे दिले, त्याचा माल त्याने घेतला, ते गिऱ्हाईक निघून गेलं. दुसरं गिऱ्हाईक अजून आलं नाही, तोपर्यंत काय काम आहे? चालू द्या ना. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम. हो, दुसरं गिऱ्हाईक आले, बंद करा. 4 आवर्तनं जरी झाली, 6 आवर्तनं जरी झाली तरी पुष्कळ झाली. गिऱ्हाईक आलं का गिऱ्हाईक, आणि गिऱ्हाईक नसलं की रामकृष्ण हरी. जमल की नाही दुकानातही? तिथे करू शकता. पुन्हा पुन्हा करणं. वेळ सापडलं की नामचिंतन, वेळ सापडलं की नामचिंतन, याचं नाव अभ्यास. शेतात तुम्ही पाणी भरायला गेलात, हाताला काय काम आहे? पाणी भरणं, बारं देणं. तोंडाला काहीच काम नाही ना. हाताने बारे देऊ शकता आणि तोंडाने रामकृष्णाने म्हणू शकता. नांगर धरलाय, हाताला काम आहे, तोंडाला काम काहीच नाही. नांगर धरा आणि रामकृष्णारे म्हणा. तुम्ही म्हणा धरणाऱ्याला काम नाही, पण हाकणाऱ्याला काम आहे. हाकणाऱ्याला बैलांना चकचक म्हणावं लागतं, बैलाची नावं घ्यावी लागतात, कधी कधी बैलांना शिव्या द्याव्या लागतात. माणसं बैलाला शिव्या काय देतात हेच काय कळत नाही, पण सवय आहे द्या. आसोड मारा. माणसं बैलाला शिव्या कधी देतात, आसोड कधी मारतात? तास सोडलं का? बैलाने तास सोडलं की मग चीड येते, मग आपण आसोड मारतो, शिव्या देतो. त्याने तास सोडल्यावर चीड येऊ द्या, तुम्ही त्याला शिव्या द्या, आसोड मारा, काय हरकत नाही. पण तो तुम्ही मारल्यानंतर तासात चालू लागलाय. आता मारल्यानंतर तासात तो चालू लागलाय, मग बैल तासात चालू लागलाय. आता तुम्ही तासातून चालायला काय हरकत आहे का? बैल तास धरून चाललाय ना, आता तुम्ही तास धरून चला ना. राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण याचं नाव अभ्यास. पुन्हा पुन्हा जशी संधी सापडेल तसं तसं करणं अभ्यास. बैलाने तास सोडल्यावर चीड येते, ठीक आहे, येऊ द्या, शिव्या द्या, आज सोड मारा. मला एक महत्त्वाचं आणखी सांगायचं, बैलाने तास सोडल्यावर तुम्हाला चीड येते. आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चाललो याची कधी चीड येते का? आपण आपल्या जीवनाचं थोडंसं अंतर्मुख होऊन चिंतन करा ना. मला सांगा, दारू पिणं तास धरून चालणं आहे का? मांसाहार करणं तास धरून चालणं आहे का? आईवडिलांना शिव्या देणं तास धरून चालणं आहे का? आईवडिलांना लाथा मारणं तास धरून चालणं आहे का? कोणाचा विश्वासघात करणं तास धरून चालणं आहे का? कोणाचा सातबारा आपल्या नावाने वळवून घेणं तास धरून चालणं आहे का? आता मी किती सांगत बसू. आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चालतो याची का चीड येत नाही? आपणही तासातून चाला. बैल तासातून चालतोय, माणसं तासातून चालत नाही, हे दुर्दैव आहे. आपणही आपल्या जीवनात वाम मार्गाने जाऊच नये आणि चांगलं काय ते केल्याशिवाय राहू नये. संतही आपल्याला जाणीव देतात, करा, जितकी संधी सापडेल तितकं नामचिंतन करा. आता माता भगिनी, तुम्हाला काय काम आहे? तुमची दोन महत्त्वाची कामं आहे तुमच्याकडे, चूल आणि मूल. ही दोन कामं तुमच्याकडे महत्त्वाची. चूल म्हणजे तुम्ही स्वयंपाक करायचा आणि आम्हाला कुटुंबातल्या सर्व लोकांना खाऊ घालायचं, हे मुख्य काम. आणि दुसरं काम, मुलांना आंघोळ पाणी घालायचे, कपडे ते घालायचे, त्यांना रडत रडत का होईना शाळेत नेऊन सोडायचं काम आहे. तर स्वयंपाक करताना मला एक सांगा, हाताला काम आहे, तोंडाला काही काम आहे का? हाताला काम आहे तांदूळ निवडणं, हाताला काम आहे कणिक तिंबणं, हाताला काम आहे पोळ्या लाटणं, हाताला काम आहे, तोंडाला अजिबात काम नाही. हाताने तुम्ही सर्व करू शकता आणि तोंडाने रामकृष्ण हरी म्हणू शकता. रामकृष्ण हरी म्हणत म्हणत स्वयंपाक करा, की त्या अन्नावर नामचिंतनाचे संस्कार होतील. आणि नामचिंतनाचे संस्कार झालेलं जे अन्न आहे ते ज्याच्या खाण्यात येईल त्याला नामचिंतन करावंसं वाटेल. कारण जसं आपण अन्न खाऊ तसं आपलं मन बनत असतं. अन्नमयम ही सौम्य मन, हा उपनिषद सांगताय. जैसा घेपे आहार धातू तैसा छोय आकार, धातू ऐसा अंतर्भाव पोखे. तुम्ही नामचिंतन करत करत जर स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक ज्याच्या खाण्यात येईल त्याला नामचिंतन करावंसं वाटेल. आणि त्याने नामचिंतन केलं का त्याचा दुवा तुम्हाला मिळेल. तुम्ही नामचिंतन करत तो स्वयंपाक केल्यामुळे त्याला ती बुद्धी झाली. आपण काही वेळेला एखादा दुर्बुद्धीच गेला की म्हणतो, काय रे कोणाचं अन्न खाल्लं होतं तुला, या कसं काय सुचलं म्हणतो की नाही. म्हणजे कोणाचं अन्न खाल्लं त्यामुळे तुला अशी दुर्बुद्धी सुचली म्हणतो. म्हणून अन्न जसं खाऊ तसं आपलं मन म्हणतं. तेव्हा तुम्ही जर रोज स्वयंपाक करताना नामचिंतन केलं तर ते अन्न संस्काराचं होईल. नामचिंतनाचे संस्कार होतील आणि ते ज्याच्या खाण्यात येईल त्यांना नामचिंतन करावं असं वाटेल. येईल की नाही, जमल की नाही. मग ठरला आता उद्यापासून सुरू करा. स्वयंपाक करताना स्वयंपाक करायचा आणि मुखाने नामचिंतन करायचं. शेतात गेलात खुरपणी करायची, उरलेला वेळ तेवढी मदत करायची. खुरपणी करता करता हाताला काम आहे, तोंडाला काम नाही. एकेने पुढे रामकृष्णाने म्हणावं, बाकीच्यांनी मागं म्हणावून खुरपत चालावं, चांगलं होईल. पण तिथे नामचिंतन येईल तर शपथ आहे, खुरपं सुरू झालं की अख्ख्या गावाचं पुराण तिथं आठवतं. रंगबाई तुला माहीत आहे का त्या ठकूबाईचं कसं अगं करायचं आहे का तर तुला दोघांचे दोन्ही धुवून काय झालं. आपण इतर करतो, नको तिकडे आपलं वेळ व्यर्थ वाया आयुष्य घालवतो, पण नामचिंतनाकडे वळत नाही. खूप खंत वाटू लागले तुकोबारांना. तुकोबारा म्हणतात, बाबांनो असा वेळ वाया घालू नका, भलत्या ओळी मांडू नका, रामकृष्ण नामाची ओळ मांडा, पाप नष्ट होऊन जाईल, जळून भस्मसात होईल. आणि हा छंद लावून घेतला, अभ्यास केला तर छंद लागेल,
आणि छंद लागला की दुःख तर गेले आणि तुम्हाला आनंद मिळेल, इष्टप्राप्ती होईल. काय ब्रह्मरस तुम्हाला त्यातून लाभेल. लावणी मृदंग श्रुतिटाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, ब्रह्मरस त्यातून निर्माण होईल. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, नामचिंतनातून ब्रह्मरसाची निष्पत्ती होईल. ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मानंद. रस शब्द आनंदवाचक आहे. रसो वै सहा रसम हे वायम लब्ध्वानंदे भवती. ब्रह्मानंद प्राप्त होईल. पहिल्या चरणात अनिष्ट निवृत्ती सांगितली, पाप जळून भस्मसात होईल. पाप जळून भस्मसात झालं की दुःख गेलं. आणि इष्टप्राप्ती दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितली, जया नाही नाश ब्रह्मरसा. ब्रह्मरस प्राप्त होईल आणि त्या ब्रह्मरसाला नाश नाही. जया नाही नाश ब्रह्मरसा, जया ब्रह्मरसा नाश नाही. त्या नामचिंतनातून जो ब्रह्मरस निर्माण होणार आहे तो कधी नष्ट होऊ शकत नाही. आणि तो ब्रह्मानंद कायमचा, तो आनंद कधीच जात नाही. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा. त्याचे 3 निकष सांगितले, त्याला अंत नाही, त्याला पार नाही आणि त्याच्या पलीकडे दुसरं कुठलं सुख नाही. इतका आनंद हा ब्रह्मानंद त्याला प्राप्त होतो. जया नाही नाश ब्रह्मरसा. म्हणून बाबांनो, हा छंद लावून घ्या. छंद लावण्याकरता अभ्यास करा. जितकं शक्य होईल तितकं नामचिंतन करा. बस ही जोडी मिळवा, ह्या ओळी मांडा. महाराज तुम्ही म्हणता ठीक आहे, बघू प्रयत्न करून. महाराज म्हणतात अडचण काय, इतर प्रयत्न तुम्ही करताच की नाही? इतर कोणत्याही बाबतीत तुमचे प्रयत्न चालूच आहे की नाही? हे मिळवण्याकरता, ते मिळवण्याकरता, ते मिळवण्याकरता. मग सर्व गोष्टी करता प्रयत्न जर चालू आहे तर माणसाने असे प्रयत्न करावे की जी आपण जोडी केलेली आहे ती सरणार नाही, संपणार नाही. अशी जोडी फक्त नामचिंतनाची आहे. तेव्हा अशी जोडी आपल्या जीवनात मिळवा, करा. हेच तुकोबाराय अभंगाच्या 30 जोडी तरी करी सारे जोडी अशी करी सारे जोडी तरी आईची करावी सारे जोडी तरी आईची करावी Rukuma
गोपाल कुमार जोडी तरी ऐसी करावी न सरे पुढे आसवरे मागूत आले. जोडी तरी ऐसी करावी कैसी न सरे ऐसी, जे सरणार नाही संपणार नाही अशी जोडी आपल्या जीवनात करावी की जी आपल्या बरोबर येईल. नामचिंतनाची जोडी आपल्या बरोबर येणारी आहे. चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी. ऐशी जोडी करा रामकंठी धरा. निजदानाची थोर आवडी वासुदेवासी लागली गोडी. मुखी नाम उच्चारी घडोघडी ऐशी करा वासुदेवी जोडी गा. अशी जोडी करा ही आपल्याबरोबर येणारी आहे. इतर जोडी आपल्याबरोबर येत नाही. तुम्ही कोट्यावधी रुपये मिळवले ते इथेच राहणार. बंगला किती बांधला इथे राहणार. गाड्या किती घेतल्या इथे राहणार. हे सर्व इथे राहणार. ज्या वेळेला आपलं आयुष्य संपतं जाण्याची पाळी येते त्यावेळेला हे इथलं सर्व इथेच राहतं. हे आपल्याबरोबर येत नाही. का असं घडलं एखादं, आपला एखादा शेठजी वारला आणि जाताना सगळं डबुलं बरोबर घेऊन गेला, असं कधी घडलं आहे? नाही. हे सर्व इथेच राहतं. आपल्याबरोबर येणारं फक्त नामचिंतन हेच धन आहे. हे आपल्याबरोबर येणारं धन आहे. म्हणून हे धन आपली ही जोडी जीवनात मिळवण्याचा प्रयत्न करावा. इतर जोडी मग तेथे नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल वाही तुका म्हणे ताई यमाज्ञा. म्हणून करा हरी भक्ती परलोकीय कामा. सोडविल यमापासून. परलोकी कामाला येणारी भक्ती आहे. नामचिंतन ही जोडी आपण आपल्या जीवनात करावी. पुढे आसवरे मागूत आले. आणि या जोडीचं एक वैशिष्ट्य आहे. या जोडीत जो आनंद मिळतो आहे तो पुन्हा जात नाही. तो पुन्हा पुन्हा घ्यावा असं वाटतं. पुढे आस उरे मागूत आली. पुढे मागूत आली आस उरे. पुढे मागची इच्छा शिल्लक राहते. घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावाय. तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. पुन्हा ही इच्छा निर्माण होते. म्हणून पुढे आस उरे मागूत आली. तेव्हा ही जोडी आपल्या जीवनात करत जावी. ऐसा मना छंद लावी रे अभ्यास. जया नाही नाश ब्रह्मरसा. तुकोबराय तुम्ही खूप सुंदर रीतीने आम्हाला समजून दिलं. पण काय राहिलंच का पुन्हा आणखी पण काय जमायला पाहिजे. झालं का तेच पुन्हा का जमणार नाही. तुम्ही ठरवल्यावर नामचिंतन करायचंच. वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. भलत्या गप्पा मारायच्या नाही. ठरवल्यावर काम होणार नाही. मनावर धरल्यावर होईल की नाही. मनावर धरल्यावर होतं की नाही. मुलांनी हट्ट धरला ह्या महिन्याच्या पगाराला टी व्ही आला पाहिजे म्हणजे पाहिजे. मुलांनी हट्ट धरला पण याचा पगार 315 रुपये 25 पैसे. कापून कापून सर्व जातं. एवढं हातात येतं त्याच्यात घर खर्च चालवणार का टी व्ही आणणार. पण मुलांनी तर हट्ट धरला ह्या महिन्याच्या पगाराला टी व्ही आला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग काय केलं म्हणतो धरलं मनावर. काय म्हणतो धरलं मनावर. याच्याकडून 100-200 त्याच्याकडून 1000 त्याच्याकडून 500 असे जमा केले आणि एकदाचा टी व्ही आणलं की नाही. कसा आणता आला मनावर धरल्यामुळे. म्हणजे मनावर धरलं की अशक्यही शक्य होऊ शकतं. तसं तुम्ही मनावर धरा ना की नामचिंतन करायचं म्हणजे करायचंच. असं मनावर धरल्यावर का होणार नाही. तुकोबारा हेच शेवटच्या चरणात. तुका मने आयशे
या ठिकाणी तुकाची ऐसा मना चंद ऐसा मना चंद ऐसे धरा काही मनी, ऐसे काही मनी धरा. तुकोबरा म्हणतात असं काही मनात धरा ना की नामचिंतन करायचं म्हणजे करायचंच. मनात धरलं, मनाने ठरवलं की होऊ शकतं. मनात फक्त यायला पाहिजे. मनाला चटक लागली, गोडी लागली का ते सोडणार नाही कधी. लाचावले मन लागली से जोडी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. ते यया मनाचे एक निके, जे देखल्या गोडीच्या ठाया सोके. म्हणून अनुभव सुख चिकवत की दावीत जायचे. मनाला एकदा त्याची गोडी लागली का ते सोडू शकत नाही. म्हणून तुम्ही मनावर धरा तर खरं, नक्की हे शक्य होणार. दुःख तुमचं कायमचं मिळेल, आनंद तुम्हाला कायमचा मिळेल. ज्यामुळे दुःख भोगावं लागते ती यातायात खान चुकली जाईल. येणं आणि जाणं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागिरिया जन्मा मुक्त झाले. नित्य आनंदाचा आनंद तुम्ही जीवनात भोगाल. म्हणून ऐसा मना छंद लावे रे अभ्यास, जया नाही नाश ब्रह्मरसा. आपली सेवा संपली, वेळ थोडा अधिक झाला, याबद्दल क्षमा असावी. तुम्ही सर्वच क्षमा केलेली आहेच. मला येण्यास उशीर झाला तिथे क्षमाच केली, म्हणून थांबलात. नाही तर इथे भरपूर महाराज होते, चाललं असतं कीर्तन, होऊन गेलं असतं किंवा तुम्ही जेवले असते, घरी जाऊन झोपले असते. तो उशीर झाला, क्षमा. आपण सर्वांनी ही जी अखंड हरिनाम सप्ताहाची साधना पूर्वजांनी आपल्या इथपर्यंत आणली, संतांनी फार मोठे महत्त्वाचं कार्य आपल्या जीवनात केलेलं आहे. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, नपडे गुंता कोठे काही. निळोबारा सांगतात पूर्वीच्या सर्व संतांनी हे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर आताच्याही सर्व साधू संतांनी भक्तांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. अलीकडच्या काळात थोर असं संत विभूतिमत्व म्हणजे स्वानंद शिकवण्याशी गुरुनाम गुरु जोग महाराज यांनी वारकरी शिक्षण संस्था आळंदीला स्थापन केली आणि त्यातून हजारो कीर्तनकार तयार झाले आणि महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे जगभरात ते पोचलेले आहेत. असं खूप मोठं मोलाचं कार्य, महत्त्वाचं कार्य जोग महाराजांनी या संस्थेतून घडवलेलं आहे. यातूनच अनेक संत तयार झाले, अनेक विद्यार्थी तयार झाले. भगवान बाबा परमपूज्य भीमसिंग बाबा
ही या संस्थेतूनच तयार झालेली खूप मोठं त्यांचं कार्य, फार मोठी साधना, सातत्याने नेहमी परिभ्रमण कार्यक्रम कडून हे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी हे चालवत आणलेलं, आपल्यापर्यंत दिलेलं, आपणही ते पुढे चालवलं पाहिजे. जुन्या पिढीने इथपर्यंत आणलं, आता नवीन पिढीचं काम आहे हे पुढं चालवणं. आता तुम्ही शताब्दी केलं, आता शतकोत्तर रौप्य महोत्सव करण्याची जबाबदारी आता पुढच्या पिढीवर आहे. म्हणून पुढच्या पिढीने चालवायचं. नवीन तरुण पिढी पडायला तयार आहे, फक्त जुन्याने थोडंसं मोकळं दिलं पाहिजे त्यांना. जुन्याने नको धावून राहायला, जुन्यांनी मार्गदर्शन करावं, त्यांची पाठ थापटावी आणि त्यांना म्हणावं चला करा करा करा, करतील ते पडतील. तर असं हे आपण पुढे द्विशताब्दी त्रिशताब्दी सारखं सातत्याने आपल्या गावात हे घडत राहिलं पाहिजे. आदर्श गाव आपला बनला गेला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो, या शताब्दी महोत्सवाची आपण सर्वांनी आठवण ठेवा आणि पुढची वाटचाल करा. आठवण ठेवायची म्हणजे काय, एक मी आपल्याला विनंती करतो, या गावात कोणी दारू पिणारं नसेलच बहुतेक. जर कोणी असलच चुकून, तर त्यांनी या सप्ताहाची आठवण ठेवा की आजपासून मी दारू पिणार नाही. काहीतरी आपल्या जीवनात चांगलं घडवा. आजपासून मी दारू पिणार नाही ही प्रतिज्ञा करा. आजपासून मी मांसाहार करणार नाही. आजपासून मी आईवडिलांचा अनादर करणार नाही. समाजाची सेवा, देशाची सेवा, दीनदुःखिताची सेवा, चांगलं तेच मी करत राहीन. आजपर्यंत वाईट केलेलं आता इथून पुढे करणार नाही. काहीतरी या सप्ताहाची आठवण म्हणून एक आपण हे करण्याचा निर्णय घ्या. आपण भगवान करो सर्वांच्या ठिकाणी सद्विचार निर्माण हो. आपल्याकडून हे सातत्याने नामचिंतन घडत राहू. कोणी म्हणेल आम्हाला मरायला फुरसत नाही, तुमचं चाललं आहे टुमणं, म्हणा रामकृष्ण हरी म्हणा राम. कामच आमची इतकी आहे, मरायला फुरसत नाही म्हणतात. ठीक आहे, मरण तुम्हाला विचारूनच येईल, फुरसत आहे का, येऊ का. माणसं म्हणतात ठीक आहे, नसेल तुम्हाला फुरसत नसू द्या, पण तुम्हाला फुरसत असणारी एक वेळ मी सांगणार आहे. आणि ती एक वेळ तुम्हाला सर्वांना नामचिंतन करता येण्यासारखी आहे. एक वेळ आहे. आता सध्या मोबाईल सर्वांकडे झालेत. लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत मोबाईल आहे. प्रत्येक घरटी, प्रत्येक व्यक्तिगत मोबाईल आहे. मोबाईल आल्यानंतर तुम्ही उचलताना हॅलो म्हणता की नाही. तर आजपासून एक लक्षात ठेवा, उचलल्यानंतर हॅलो म्हणायचं नाही, उचलल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणायचं. घेताना रामकृष्ण हरी, ठेवताना रामकृष्ण हरी. तुमचा वेळ घेतला का, तुमचा नेहमीचाच वापरातलाच वेळ आहे हा. तुम्ही हॅलो म्हणत असता, तर आजपासून हॅलो म्हणायचं नाही, आला का रामकृष्ण हरी म्हणायचं आणि ठेवताना रामकृष्ण हरी म्हणायचं. 100-200 वेळा तरी दिवसभरात होतात. 200-400 वेळा नामचिंतन होईल की नाही. तुमचा वेळ घेतला का नाही. पण तुम्ही जो वेळ ज्याच्यात देत असता तोच वेळ फक्त इकडं बदलला. त्याप्रमाणे आपण नामचिंतन करावं. असे अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार, नक्की. तुकोबरायांच्या अभंगांनी दगडांना तारले, दगडांना. आपल्याला का नाही तारणार. रामेश्वर भट्टाने दगड बांधून बुडवले नाही अभंग इंद्रायणीच्या डोहामध्ये. तर तुकोबरायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं अन्नपाणी वर्ज्य करून. तर ते बुडवलेले अभंग दगडांना घेऊन वर आले की नाही. जडी दगडा सहित वह्या तारील्या जैशाला ह्या. मग जे अभंग दगडांना वर आणतात, दगडांना तारतात, ते आपल्याला तारणार नाहीत का. नक्कीच तारतील. पण आपण तसं दगड तरी बनलं पाहिजे ना. तसं दगड म्हणजे दगड कोणते तरले, वह्यांना बांधलेले, आजूबाजूला पांगलेले मोकार दगड नाही वर आले. ते तसेच बुडालेले राहिले. उलट ते आणखी शेवाळले. त्यांनी दुसऱ्यांना घसरून पाडलं आणि बुडवलं त्या दगडांनी. दगड तेच वर आले जे वह्यांना बांधले होते ते. तसं आपण अभंगाशी बांधिलकी करा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा.
की हेच अभंग आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून दगडाला तारणाऱ्या अभंगांचं दगडावरच करून चिरस्मारक व्हावं आणि ते जिथे तरले त्या तारक जागेवर व्हावं म्हणूनच गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला त्याच प्रासंगिक जागेवर त्याच प्रासंगिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. पूर्ण गाथा सर्वच्या सर्व अभंग उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून ते तिथे लावण्यात आलेले असं अभंगाचंच मंदिर आहे. अभंग हेच तिथले देव आहे. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव हेच तिथलं दैवत आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देहूला गाथा मंदिर आहे. जागतिक कीर्तीचं असं हे स्वरूप तिथे उभं राहिलं. जवळ 35 ते 40 कोटीची कामं तिथे झालेली आहेत. खूप मोठं मंदिराचं काम तिथे. अन्नदान आहे, आरोग्यदान आहे, ज्ञानदान आहे, सर्व समाजोपयोगी कार्य तिथे घडवली जात आहेत. खूप चांगलं दररोज दर्शनाला आलेल्या भाविकांना जेवण असतं तिथे. दररोज दुपारी 500-700 लोकांना अन्नदान असतं आणि विना टोकन असतं. चांगल्या उच्च दर्जाचं असतं अन्नदान आहे. दर बुधवारी आरोग्यदान आहे. शारीरिक चिकित्सा करून रुग्णांना मोफत औषधं दिली जातात आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे. गुरुवारी ॲलोपॅथिक पद्धतीप्रमाणे दिली जातात. प्रत्येक बुधवारी पहिल्या बुधवारी नेत्रचिकित्सा असते आणि चिकित्सा करून मोतीबिंदू वगैरे असेल त्याचं मोफत ऑपरेशन केलं जातं. असं आरोग्यदान आहे, अन्नदान आहे आणि ज्ञानदान आहे. अभंग दगडावर करून रावले ते आता जगाच्या हृदयावर कोरायचे आणि जगाच्या हृदयावर कोरण्याकरता जगाच्या भाषेत जायला पाहिजे. म्हणून संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी चारही भाषेत मुलांना शिक्षण देणारं गुरुकुल पद्धतीचं विद्यालय सुरू केले. जोग महाराजांनी जी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली त्यांनी जी शिकवण दिली त्या शताब्दी महोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच 2016लाच या गुरुकुलची स्थापना झाली आणि तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण देणं सुरू केलेलं आहे. 10वी पास झालेला प्रवेश आहे. 5 वर्षात तो मुलगा शास्त्री होऊ शकतो. त्याला BAची मान्यता आहे. 7 वर्षात तो आचार्य होऊ शकतो. मूलभूत शिक्षण लघुसिद्धांत कौमुदीपासून मूळ संस्कृत व्याकरण याप्रमाणे शिकवलं जातं. तर्कसंग्रह त्याचप्रमाणे सांख्यकारिका, पंचदशी, उपनिषद वगैरे हे सर्व तिथे शिक्षण दिलं जातं. चारही भाषेत. जे कोणी बीजेच्या उत्सवाला गाथा मंदिरावर आलेले असतील तर बीजेच्या आदल्या दिवशी प्रतिपदेला स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज अयोध्येच्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष आणि आता मथुरेच्या मंदिराचे, काशीच्या मंदिराचेही उपाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज त्यांचं प्रवचन असतं. त्यांच्या प्रवचनामध्ये चारही भाषेत मुलांची व्याख्यानं होतात, भाषणं होतात. चारही भाषेत असं शिक्षण तिथे सुरू आहे. मुलांची राहण्याची सोय, जेवण्याची सोय, शिक्षणाची सोय. कोणी म्हणेल मग फी तर खूप असेल, खर्च खूप येत असेल. लक्षात घ्या, 1 नया पैसा नाही, 1 नया पैसा नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मुलांनी फक्त एक करायचा, अभ्यास करायचा आणि तो त्यांनीच केला पाहिजे. त्यांनी अभ्यास करायचा आणि त्याच्या बाकीच्या घरचा ट्रस्टने भागवायच्या. असं एक शिक्षण तिथे सुरू आहे. आता सध्या 250 मुलं तिथे शिक्षण घेत आहेत. असं एक अलौकिक गाथा मंदिरावर हे सर्व घडतं आहे. 40 कोटीची कामं झाले. अजूनही पुढे 15-20 कोटीची कामं आपल्याला करायची. महाद्वार, गार्डन डेव्हलप, तुकोबारांचे जीवन प्रसंग दाखवायचे. जन्मापासून वैकुंठ गमनापर्यंत काय काय घटना घडल्या त्याचं मूर्तीकरण, चित्रीकरण, हालते चालते देखावे आणि समाज प्रबोधन तुकोबारांनी कसं दाखवलं. अक्षरधामला स्वामी नारायण यांचं प्रबोधन जसं दाखवलं जातं तर ते फार मोठं आहे. आपलं छोट्यातलं छोटं तुकोबारांनी समाज प्रबोधन कसं केलेलं आहे ते आपल्याला दाखवायचं आहे. अशी 15-20 कोटीची कामं आहेत. तरी त्याचीही काही अडचण नाही. आतापर्यंत जनतेच्या त्यागातूनच एवढी 40 कोटीची कामं झालेली आहेत. राहिलेल्या कामाची काही अडचण नाही. का नाही? राहिलेले लोक अजून बरेच आहेत म्हणून नाही. राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारावा. हा ट्रस्ट आहे, रजिस्ट्रेशन आहे, याचं नियमित ऑडिट होते. या ट्रस्टला 80G कलमान्वये आयकरात सवलतचं सर्टिफिकेट आहे. म्हणून असं कार्यात आपण यथाशक्ती सहभागी व्हायचं आहे. अनेकांनी लाखोनी कोटींनी सहकार्य केलेलं आहे. अजूनही राहिलेले पुष्कळ लक्षाधीश आहेत, नाही असं नाही.
पण त्यांच्या लक्षात अजून काय येत नाही हे माझ्या लक्षात अजूनही येत नाही. राहिलेल्या लक्षाधीशांच्या लक्षात यावं आणि त्यांनी लक्ष देऊन तुकोबारांच्या सेवेचं लक्ष गाठवावं की तुकोबारांचं लक्ष आपल्याकडे लागल्याशिवाय राहणार नाही. एकच वाक्य सांगतो, ज्यांना तुकोबारांपासून आपल्याला काही मिळाले असं वाटत असेल, तुकोबारांच्या अभंगाचे काही आपल्यावर उपकार आहेत अशी जाणीव ज्यांना धक्का देत असेल, त्यांनी या मंदिराला आपलं मंदिर असं समजा आणि आत्मीयतेने या कार्यात यथाशक्ती सहभागी व्हा. त्याचा अनंत पटीने आपल्याला दुआ मिळाल्याशिवाय राहणार नाही. असो तर या प्रकारे त्या अभंगाचं चिंतन आपल्या जीवनात ते अभंग मिरवण्याचा प्रयत्न करावा. एक मला थोडंसं वाईट वाटतं की आता या सप्ताहात खूप चांगल्या प्रकारे आनंद देणारे आपले राम महाराज, त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे पण ते आहेत इथे आपल्याला मार्गदर्शन करतायत, चांगले आहे. त्यांचं आरोग्य चांगलं व्हावं, चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून हे समाज प्रबोधनाचं आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं जोग महाराजांचं एक विशेष रत्न आहे. या संस्थेतून तयार झालं की अनेक ही भजनी मंडळी आता दुर्मिळ झालेली आहेत. गावात टाळ वाजवणं अवघड झालेलं आहे. म्हणजे अंत्ययात्रेला माणसं यायला नाहीत भजनी, अशी काही गावातली परिस्थिती आहे. पण राम महाराजांनी खूप चांगल्या प्रकारचं या परिसरात एक कार्य घडवलं. गावोगावी भजनी मंडळ तयार केलेली आहे. त्यांचं आपल्याला अवश्य आरोग्य त्यांचं चांगलं व्हावं आणि अनेक अशी भजनी मंडळ, अनेक गावोगाव ही साधना त्यांच्याकडून घडली जावी आणि आपण सर्वांनी त्यांचा उपयोग करून घ्यावा. भगवान करो सर्वांच्या अंतःकरणात हे सद्विचार निर्माण होऊन सर्वजण या नामचिंतनामध्ये रत होऊन सर्वजण आनंदाचे पायीक होत ही प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं थोडा वेळ आपण भजन करू आणि सेवेला विराम देऊ. तुकाराम 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 काही म्हणी तुका म्हणे याता याती खाणी तुक दिल याता याती खाणी तुक दिल ऐसा मना छंद ऐसा मना छंद
तुका